की पालकमंत्र्यात तिढा आहे. खरं तर मोठं मन करून तटकरे साहेबांनी सोडायला पाहिजे. नेहमीच आपल्याच घरात पाहिजे, आपल्याच मुलीला पाहिजे, आपल्याच पाहिजे. आता हे बदलायला पाहिजे, कारण भरवशाच्या रूपाने विधानसभेला जनार्दन भरवशांना दिला आणि भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर राहील. पण तटकरे ज्या पद्धतीने आता रिॲक्शन देतो किंवा वक्तव्य करतो की मी जिल्ह्यात मोठा आहे, आता एक आमदार असताना जिल्ह्यात मोठा कसा असेल, आणि आमच्यामुळे खासदार झाले ते. त्यांनी नंतर आजमावून एकदा बघू दे, मग त्यांना खूप हृदयस्पर्शी सोहळा आहे. आमचे जिल्हा प्रमुख राजा केणी आणि त्यांच्या पत्नी रसिकाताई यांनी देवाकडे प्रार्थना केली होती की मी दुसऱ्यांदा आमदार झालो तर माझ्या महाराजांसमोर देवीच्या उत्सवानिमित्ताने त्याच मंडपामध्ये माझी तुला केली जाईल. आणि आजचा हा हृदयस्पर्शी सोहळा आहे जो आपण सगळ्यांनी माझ्या जनतेने बघितला आणि खूप आनंदाचा दिवस आहे माझ्यासाठी. आता एकंदर रायगड जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर 3 आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, 3 आमदार शिवसेनेचे आहेत, एक राष्ट्रवादीचा आहे आणि त्यांना खासदार आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. त्यामुळे बालेकिल्ला कोणाचा आहे हे गणितामध्ये आपण नक्की जाणू शकता. आता तटकन काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे ते स्वतः असं सिद्ध करतायत की मी म्हणजे जिल्हा किंवा मी म्हणजे महाराष्ट्र किंवा राष्ट्रवादी, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आपण कित्येक वर्ष बघत आलो. आता जनता हुशार आहे, कारण एकंदर जनतेने जे आता स्वीकारलंय ते जनहिताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य करताना आपण नेहमी, आज ते खासदार आहेत, आम्ही दिलेले खासदार आहेत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, आणि अशी बालिश वक्तव्य करून आपल्या स्वतःला काहीतरी मती मिळवून घेणं हे त्यांना शोभनीय नाही आहे. त्यांनी खरंच त्या गोष्टीचं आकलन करावं असं मला वाटतं. महायुतीमध्ये पडलेली जी चूक आहे ती आगामी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विरोधकांना फायदेशीर ठरेल का, कसं बघता राजकीय गणित वळते? नाही, अजिबात विरोधकांना फायदेशीर पडणार नाही आहे. शेवटी स्वायत्त निवडणुकीचं गणित वेगळं असतं, त्यामुळे विविध पक्षाचे सगळेच लोक प्रयत्नशील असतात. आज महाआघाडी आणि महायुती आहे, पण महाआघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत ते आज एकेबरोबर नाही आहेत आणि प्रत्येकाचं अँबिशन, इच्छाशक्ती खूप वेगळी आहे. आणि आम्ही महायुतीचे 3 पक्ष आहोत. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी आमची पारंपरिक युती आहे ती अबाधित राहील. राष्ट्रवादी बॅकडोर एंट्रीने आमच्याकडे आलेली आहे आणि त्यांनी एकंदर जिल्ह्यामध्ये आज राजकीय दृष्ट्या जे काही प्रकार घडवले ते लोकांना अमान्य आहेत. आणि म्हणून मी परवाच्या मीटिंगमध्ये पण सांगितलं की पालकमंत्र्यात तिढा आहे. खरं तर मोठं मन करून तटकरे साहेबांनी सोडायला पाहिजे. नेहमीच आपल्याच घरात पाहिजे, आपल्याच मुलीला पाहिजे, आपल्याच पाहिजे. आता हे बदलायला पाहिजे, कारण भरवशाच्या रूपाने विधानसभेला जनार्दन भरवशांना दिला आणि ते लोकांनी बघितला. तेही 4थ्यांदा आमदार आहेत, त्याच्यामुळे त्यांना मंत्री केल्यानंतर त्यांना पालकमंत्री करणं ही काळाची गरज होती. पण त्यालाही त्यांनी हट्टवाद केला. आता जिल्हा परिषद दृष्टीने पण त्यांनी वेगवेगळे पैत्र अवलंबाचा प्रयत्न केला. पण जनता रायगडच्या आता हुशार झाली, आता ते चालणार नाही आहे. त्या वेळचं ते वातावरण होतं. आता रायगड जनता हुशार आहे, म्हणून महायुती किंवा महाआघाडी किंवा जरी काय झालं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही, कारण शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे. साहेब, आपण आता बोललात की राष्ट्रवादी सोबत मिळाली आणि भाजप पण मिळाली तर भाजपला पण सोडून आपण नाही, खरं आहे. कारण बघा, आमची अलायन्स ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेची कायमस्वरूपी चालू झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर राहील. पण तटकरे ज्या पद्धतीने आता रिॲक्शन देतो किंवा वक्तव्य करतो की मी जिल्ह्यात मोठा आहे, आता एक आमदार असताना जिल्ह्यात मोठा कसा असेल, आणि आमच्यामुळे खासदार झाले ते. त्यांनी नंतर आजमावून एकदा बघू दे, मग त्यांना कळेल. त्यामुळे त्यांच्या वक्त्यावर भारतीय जनता पण हलू शकत नाही आहे. आमचा अलायन्स कायमचं राहील. पण तरी आम्ही सांगितलं की आमची जिल्ह्यातली आता जी ताकद बघितली, बरेचसे आमचे मंत्री आहेत, महेंद्र थोरची एक ताकद आहे. माझ्या मतदारसंघामध्ये खूप कार्यकर्त्यांच्या नेत्यांचा संच आहे. राजाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये खूप छान वातावरण आहे. मला कुठे असं भय वाटत नाही आहे, कारण अनेक निवडणुका आम्ही देखील बघितलेल्या आहेत. आत्ताचं जे वातावरण आहे ते आम्हाला पोषक आहे. त्याच्यामुळे आले तर बरोबर, नाही आले तर सोडू. राज्याचा जर आपण विचार केला तर राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये संघर्ष दिसतो. मात्र रायगड जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते आहेत ते सेफ झोन मध्ये असल्याचं दिसतात, त्यांच्यावर टीका कमी होते. हे म्हणाल की ताकदीचा पक्ष आहे, परंतु महायुतीतल्याच तटकरेंवर आपण टीका करताय. आता देखील आपण नीट बुद्धी हा शब्द वापरलेला आहे, त्याचे पुढे कशा पद्धतीने पडसाद होईल? आम्ही पडसादाला घाबरणारे कार्यकर्ते नाही आहोत. असं आहे की आम्ही नेहमीच सांगतो तटकरे साहेब वरिष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, आदरणीय नाहीत. आम्ही त्याच्याविषयी चुकीचं म्हणत नाही, पण त्यांचं जे करणारं कृत्य आहे हे लोकांना भावणारं नाही आहे. नेहमी तोच प्रयोग चालत नाही राजकारणामध्ये. कधीतरी त्यांनी आत्मपरीक्षण करावं ना, की आपण कुठल्या स्टेजला आणि काय आपण बोलतो, सगळं आपल्याकडे पाहिजे असं होणार नाही. कधीतरी मोठं मन करायला पाहिजे. आज ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, तर तोही विचार करायला पाहिजे. आणि म्हणून महायुती महाआघाडी जरी असली तरी माझ्या पक्षाची शिवसेनेची ताकद जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त असल्यामुळे, आणि इतर आता आज जे महाआघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये काय स्पर्धा असं वाटत नाही. म्हणजे आपण जर एकंदर कॅल्क्युलेशन केलं
तर उभाटाची आजची जी अवस्था आहे किंवा काँग्रेसची जी आता दयनीय अवस्था आहे, शेका पक्षाची अस्तित्व नाही आहे. त्याच्यामुळे ते जे एकत्र येण्याचा संबंध येणारच नाही आहेत, कारण प्रत्येक जण आपापल्या भूमिकेमध्ये आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वातावरण निर्माण होईल तसं आकलन करताना आम्ही सेफ झोनमध्ये आहोत. तर आपण आता बोलला की साबळे यांच्या माणगाव येथील कॉलेजला जे उपमुख्यमंत्री आपले नेते शिंदे यांच्या मातोश्रीचं नाव आणि भरत गोगावले यांच्या मातोश्रीचं नाव दिलेलं आहे, ते कुठेतरी काढायला लावलं आणि 15 दिवसातच त्यांनी ते नाव काढून साबळे यांचा पक्ष प्रवेश. शिवसेनेच्या मोठ्या कार्यकर्त्यांवर कुठेतरी ब्लॅकमेलिंग केलं जातं की त्यांच्यावर काही काय आवश्यक? बघा, आपण जो प्रश्न विचारता अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे. ब्लॅकमेलिंग आपण शब्द वापरला, खरं आहे की राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते किंवा तटकरे साहेब हे ब्लॅकमेलिंग करतात. आता राजू साबळे आमच्या पक्षाचे कार्य नेते होते, त्यांच्या अनेक एज्युकेशन संस्थेला आम्ही देखील मदत केली आहे सगळ्यांनी तिथे. अशा परिस्थितीमध्ये त्या उल्लेखनीय कार्यक्रमामध्ये शिंदे साहेबांच्या मातोश्रीचं नाव एका इमारतीला, आदरणीय भरतशेठ मंत्री मोदयांच्या मातोश्रीचं नाव एका इमारतीला, त्या सोहळ्यामध्ये तटकरे साहेब प्रमुख अतिथी होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम झाला. कुठलं नाव? आता ते काढलं ना नाव, आम्ही पत्र देऊन टाकलं, आम्ही पत्र दिलं. जर भरतशेठच्या मातोश्रीचं नाव गेलं असेल तेही काढा, म्हणजे नाव कमी केलं. हा म्हणजे अर्धातच ना. माझे मंत्री भरतशेठच्या मातोश्रीचं नाव काढलं तर आमचे नेते शिंदे साहेब कसे ठेवतील? तर आम्ही त्यांना पत्रही दिलं, कदाचित ते आपल्याला पोहोचवलं नसेल. या संदर्भात आम्ही निधी दिला तो भाग वेगळा, तो सोडून देते. पण आपण जो प्रश्न विचारला, तटकरे साहेबांनी मनाचा मोठा करून राज्यसभेला घ्या किंवा अनेक नेते घ्या, आम्हाला काही फरक पडला नसता. पण कोणाच्या आईचं नाव अवमानजनक पद्धतीने काढणं, हे वरिष्ठ ज्यांनी कित्येक वर्ष राजकारणामध्ये घालवलीत किंवा पिढ्या दर पिढ्या ज्यांनी बर्बादीवर घालवल्यात किंवा अनेक नेत्यांना फसवलंय, अशा नेत्यांनी पुन्हा त्याची नियती दाखवली की शिंदे साहेब आमचे नेते आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम, भरतशेठ मंत्री त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम, अशा कार्यक्रमामध्ये त्यांच्या मातोश्रीचं नाव तिथून हे करून राजू शेठला पक्षात घेऊन वेगळा पवित्रा निर्माण करणं हे शोभनीय आहे. ही जिल्ह्यामध्ये कोणालाही मान्य असणारी गोष्ट नाही. आणि म्हणून मी रोयामध्ये जाऊन परवा पक्षप्रवेश बोललो की ही नालायक बुद्धी आहे, अशी बुद्धी आम्ही चालून देणार नाही. आतापर्यंत ज्यांनी सहन केलं, याच्या पुढे रायगडमध्ये अशा पद्धतीचं वर्तन आम्ही कधीही सहन करणार नाही. प्रत्येकाला अस्तित्व निश्चित आहे, प्रत्येकाने आपला पक्ष वाढवावा, पण त्याच्या कार्यपणे वाढवावा. कोणाचं नाव कमी करून हे करून असं होऊ शकत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की मगाशी तुम्ही सांगितलं नीच बुद्धी तर नीचच बुद्धी. तर शिवसेनेचे कर्जतचे जे आमदार आहेत महेंद्र थोरवे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आहे. सुप्रीम कोर्टात देखील सुधाकर घारे यांची तयारी आहे. काही अडचणी भविष्यात निर्माण होतील. बघा, ह्याच्या मागचे बोलवते धनी तटकरे साहेबच आहे. परवा झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांचा जो सोहळा झाला, त्यांना सन्मानित केले, कुठल्या चॅनलचा सन्मान त्यांनी तिथे केला, त्या सोहळ्यामध्ये त्यांचे वक्तव्य केले, त्यानंतर कोर्टाचा निर्णय आलाय. हे बघा, हे सगळ्या गोष्टी पॉलिटिकल व्हिजन जातात. आम्हाला काही फरक पडत नाही आहेत. महेंद्र थोरे पण तेवढाच मातब्बर आहे आणि सगळ्यांना अंगावर घेण्यात ताकद त्याच्यामध्ये. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये किंवा नगरपालिकेमध्ये त्यांचा करिश्मा आपल्याला दिसेल. आज त्यांच्याकडे बोलण्यासारखं काय नाही आहे, म्हणून हे जे कृत्य मागच्या मध्ये चालू केले त्याला कोर्ट देखील खारिज करेल, काय चिंता करायची गरज नाही. तर आपण बोललो आपण भविष्यात शेवटी नशीब आहे, पण मी आशावादी निश्चित आहे. तर एकंदर मी केलेलं काम आणि माझी भूमिका, आमचे भरतशेठ मंत्री आहेतच, पण कदाचित मला असं वाटतं रायगडला ही संधी मिळाली पाहिजे. महाराजांचा जिल्हा आहे आणि या नेत्या माध्यमातून त्या भूमिकेकडे जाण्याचे नक्की मी प्रयत्न करेन आणि ते मिळेल अशी मी आशावादी. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शेकाप देखील तितक्याच तयारी उतरणार आहे आणि विकास वगैरे देखील अध्यक्षपदावर इच्छुक आहेत. नाही बघा, आता अध्यक्षपद ओपन पडलेलं आहे. ओके, प्रत्येकाने इच्छा व्यक्त करणे का हे नाही आहे. ते आमचे युवा सेनेचे प्रमुख आहेत, त्याच्यामुळे प्रश्न येत नाही तिथे. इच्छा व्यक्त करणं आणि बाकी पक्षश्रेष्ठीवरचा निर्णय घेतो. पण आमची शेका पक्ष तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेका पक्ष कुठे आहे? ज्या तालुक्यामध्ये शेका पक्षाचा मुळात हे आहे तिथेच त्यांचं अस्तित्व नाही आहे. तर बाकी काय त्यांच्या शेका पक्षामध्ये दुफळी झाली, दुभागलंय, त्याने इतर पक्षावर काय टीका टिप्पणी करावी, काय वक्तव्य करावं, त्यांचं अस्तित्व काय शिल्लक नाही. आणि मला वाटत नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये एक सीट त्यांना मिळणार नाही. भाजप सोबत आपण लढणार आहात, भाजप जर सोबत आली तर त्यांना सोबत घेणार आणि जर राष्ट्रवादीला आपण वगळताय असं आपण स्पष्ट केलेलं आहे. काय सांगाल, आपली एवढी ताकद आहे की आपण भगवा फडकवू शकता? अरे बरेचसे आमचे मंत्री आहेत, 4 वेळचे आमदार आहेत, महेंद्र थोरे तिकडे आमदार आहेत, मी आहे आणि जिल्ह्यामध्ये आमचं शिवसेना संघटन हे सगळ्या पक्षांपेक्षा मजबूत आहे. त्यामुळे आम्ही आशावादी आहोत की येणाऱ्या स्वायत्त जिल्हा परिषदेमध्ये आमच्या सीट जास्त येतील. पण भारतीय जनता पार्टी ही आमची कायमस्वरूपीची अलायन्स आहे, त्यांना बरोबर घेऊन जाण्याचं आमचं मनोदय निश्चित आहे.
पण राष्ट्रवादी नादाला लागून का चुकीचा पवित्रा धरला तर त्यांना सोडून देखील आमची तयारी आहे. कंजूस मतदारसंघामध्ये पक्ष केडीपी दावा करतात, त्याकडे आपण कसं पाहता? नाही, असं की ह्या मतदारसंघामध्ये मागच्या 3 निवडणुकीमध्ये आमचं पारडं निश्चित जड आहे. राजा जिल्हा प्रमुख आहे. राजाची मेहनत आणि केलेलं काम हे लोकांना निश्चित भावलेलं आहे. आज आपण बघितलं की रॅलीमध्ये त्यांनी सहज एका फोनवरती असंख्य कार्यकर्ते येतात आणि त्यांनी जनतेसाठी खरोखर प्रामाणिक काम केलंय. मी मगाशी माझ्या भाषणामध्ये सांगितलं 2014, 19 आणि 24 हा जर प्रवास बघितला, राजा जर तिकडे होता तरी आमच्यामध्ये प्रेम निश्चित होतं. आज ते जिल्हा प्रमुख आहेत आणि आमच्या शिवसेनेची परंपरा आहे की जिल्ह्यातल्या सीट शेअरिंगच्या ज्या गोष्टी असतील ते जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वाखाली होतात. त्याच्यामुळे त्यांचा अधिकार आहे आणि निवडून येण्याचा प्रश्न काय हेच नाही आहे, कारण राजा उभा राहिला की निवडून येणार त्यामुळे हेच नाही. बोलला पपुशीचा प्रश्न इतरही मतदारसंघामध्ये आहेत. जर ते भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर आली तर त्याविषयीचा वरिष्ठ लेवल निर्णय होऊन आम्ही नक्की सीट शेअरिंग करू. थेट भविष्यामध्ये राजा केणी दुसऱ्यांदा आमदार व्हावे म्हणून रसिका केणी राजा केणी जो प्रार्थना केली होती तो आज दुसऱ्यांदा तुला करून भविष्यामध्ये आपण राजा केणी यांची कशी तुला? अतिशय महत्वाचा प्रश्न. राजा निवडून आल्यावरती आता जशी रॅली तिथून इथून केली तशी पूर्ण मतदारसंघामध्ये रॅली काढून याच्यापेक्षा दसपट मोठी तुला मी करणार हा शब्द तुम्हाला देतो आणि करणारच.